नमस्कार. लोकसत्ता चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. फॅन. आता फॅन या नावातच या चित्रपटाचं स्वरूप स्पष्ट होतं आणि आपण तेच माइंडमध्ये ठेवून सिनेमाला जातो. काय देतो आपल्याला सिनेमा? तर गौरव चांदा नावाचा एक चाहता आहे. कोणाचा चाहता आहे? शाहरुख खानचाच आहे असं म्हणायला पाहिजे. चित्रपटामध्ये त्याचं नाव आहे आर्यन खन्ना. या आर्यन खन्नाचा जबरदस्त चाहता म्हणून हा गौरव चांदा आपल्याला सामोरा येतो. गौरव चांदाच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बोलण्यात, दिसण्यात, बघण्यात संपूर्णपणे हा आर्यन खन्ना सामावलेला आहे. आणि या आर्यन खन्नाला वाढदिवसाच्या दिवशी भेटावं म्हणून दिल्लीत राहणारा गौरव मुंबईत येतो. आर्यन खन्नाची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. आर्यन खन्ना आपल्या संघर्षाच्या दिवसामध्ये मुंबईमध्ये जिथे धोबी तलावच्या ज्या हॉटेलमध्ये 205 नंबरच्या रूममध्ये राहिलेला असतो तिकडेच हा चांदणा राहतो. आता हे जे वेड आहे ते वेड इतकं पराकोटीला जातं आणि त्याच्यातून काही गोष्टी घडतात. त्या गोष्टी गुन्हेगारी स्वरूपाच्याही असतात आणि गंभीर स्वरूपाच्याही असतात. हा गौरव चांदेचा वेडेपणा आर्यन खन्नाला अजिबात आवडत नाही आणि त्याच्यातून एक नाट्य निर्माण होतं आणि गौरव चांदा आपल्या या सुपरस्टारला कमी लेखण्यासाठी किंवा एक्सपोज करण्यासाठी जी जी काही पावलं उचलतो, जे जे काही नाट्य करतं, हा चित्रपटाचा उत्तरार्ध आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्णपणे आपल्याला एका वेगळ्या विश्वात, वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. चित्रपट अतिशय वेगळं वळण घेतो. चित्रपटामध्ये खूप नाट्य भरलेलं आहे, पण या चित्रपटामध्ये एकही गाणं नाही आहे. यशराज फिल्मच्या चित्रपटामध्ये गाणं नसणं हे इत्तफाक नंतर आता घडलेलं आहे. पण ह्या चित्रपटामध्ये गाण्याला वाव होता. जे गाणं आपण जे बघतो जबरा गाणं, ते गाणं मराठी, भोजपुरी, हिंदी, तमिळ, तेलुगू, राजस्थानी अशा सगळ्या भाषांमध्ये प्रमोशनसाठी केलं होतं. शाहरुख खानची दुहेरी भूमिका हे या चित्रपटाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. यातला जो आर्यन खन्ना आहे हा पूर्णपणे शाहरुख खानची मेंटॅलिटी, स्टाईल, त्याचा जो असा एक रुबाब असतो, ॲटिट्यूड असतो, तो संपूर्ण घेऊन येतो. आणि जो फॅन शाहरुख खान आहे त्यांनी संपूर्णपणे रूप पालटलेलं आहे. हा गौरव चांदा शाहरुख खानचं एक वेगळं रूप आपल्याकडे घेऊन येतो. एका फॅनचं वेडेपण, हे वेडेपण ही एक प्रकारची विकृती तर नाही ना, अशा स्तरापर्यंत हा प्रवास घडतो. श्रिया पिळगावकर ह्या दुसरा जो शाहरुख आहे म्हणजे गौरव चांदा आहे याची मैत्रीण आहे. तिलाही बऱ्यापैकी फुटेज आहे. चित्रपट पूर्वार्धामध्ये एका फॅनचं वेड दाखवतं आणि उत्तरार्धामध्ये त्याच फॅनचा वेडेपणा दाखवतो. अशा सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे फॅन हा चित्रपट आहे. मनीष शर्मा यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. चित्रपट अतिशय वेगळा अनुभव देतो, वेगळ्या वातावरणामध्ये घेऊन जातो. हे वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन आहे. यशराजचा सिनेमा म्हटल्यानंतर जे आपल्याला ग्लॅमर, गँजर, भव्यता जी म्हणतो ती या चित्रपटामध्ये तुम्हाला कदाचित आढळणार नाही. परंतु हा चित्रपट एका गंभीर पद्धतीने आपल्या समोर येतो, एक बौद्धिक मनोरंजन देतो. या चित्रपटाला 3 स्टार.